नमस्कार, मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. एक 4 वाजता साधारण एक घटना घडली होती. 3 मुलांचा ऍक्सिडेंट झाला. त्यामध्ये एक जो मुलगा आहे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर आपल्या समेत आता या ठिकाणी नागरिक आहेत काही. तर कशा पद्धतीने हा ऍक्सिडेंट झाला आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं. काय झालं होतं नक्की आणि काय घटना घडली होती? खरं तर आज दुपारी 4च्या दरम्यान MG कॉलेज आणि अण्णासाहेब आवटे कॉलेज या दोन्ही कॉलेजचे शालेय विद्यार्थी सुटल्यानंतर ते कॉलेजवरून घरी जात असताना ST अतिशय फास्ट स्वरूपामध्ये या 3ही मुलांचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि या ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने आमच्याच कुटुंबातील कुमार वीर अनिल शिंदे याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि दोघेजण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. खरं तर राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने बऱ्याचशा वर्षापासूनची मागणी आहे की दोनही कॉलेज जवळजवळ आहेत. विद्यार्थ्यांना जायला फक्त पुणे नाशिक हायवे एकच मार्ग आहे, पर्यायी रस्ता नाही आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानने बऱ्याच वेळा प्रशासनाकडे ही मागणी केलेली आहे का त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु प्रशासन कुठलीही दखल न घेता जैसे त्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहन चालक आपल्या गाडीवरील ताबा नियंत्रित करत नाही आणि असा चुकून अपघात होऊन या उमलत्या पाखरांचा खरं तर दुर्दैवी अंत झालेला आहे. मी आमच्या सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने प्रथमतः या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि आता तरी त्यांनी सावध होऊन त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करावेत अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. आणि खरं तर या रोडने जी जड वाहने आहेत त्यांना तर खरं प्रवेश दिलाच गेला नाही पाहिजे, ही खरी प्रामुख्याने मागणी राहील. सर, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणं हे कितपत गरजेचं आहे आणि किती गरजेचं आहे काय वाटतं? साधारणतः आता त्या ठिकाणी कॉलेज आहे, कित्येक वर्षापासून कॉलेज आहे. तिथं शेकडो हजारो विद्यार्थी तिकडे शिकत आहेत आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतात तर बाहेर पडल्या पुणे नाशिक हायवे समोरच आहे. आता विद्यार्थी जेव्हा रस्ता ओलांडतात, रस्ता क्रॉस करतात, त्यावेळेला त्या रस्त्यावरून जाणारी जी काही वाहनं आहेत, विशेषतः ST आहेत, बाकीच्या 4 व्हीलर आहेत, 4 चाकी गाड्या ज्या आहेत, तर तिथं जर स्पीड ब्रेकर नसेल तर साहजिक आहे का वाहन चालक जे आहेत ते आपला वेग जो आहे ते आटोक्यात आणू शकत नाहीत, कारण तो एकदम सरळ प्लेन रस्ता आहे. मनसर बाजूकडनं पिंपळगाव रस्ता सोडल्यानंतर उतार लागतो आणि त्या उतारामुळं त्या वाहन चालकाला असं वाटतं की मी कधी पोहोचेल, आणि या पोहोचण्याच्या नादात अतिवेगात या निष्काळजीपणामुळं बेदरकारपणामुळं अशा प्रकारचे अपघात होऊन ही उमलणारी जी काही फुलं आहेत तर त्यांना अशा प्रकारे दुर्दैवी अंताला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणं हे अनेक वर्षापासूनची मागणी राहिली, परंतु त्या ठिकाणी आज तागायत ही गोष्ट साधी गोष्ट घडलेली नाही. आणि म्हणून आजचा जो अपघात आहे तो अशा अतिवेगानं बेजबाबदारपणामुळं आणि ST चालक जे आहेत, जे कुणी वाहक आहेत, चालक आहेत, त्यांच्या ह्या चुकीच्या वागण्यामुळं आणि बेदरकारपणामुळं झालेलं आहे. त्याला ते संपूर्ण जबाबदार आहे आणि त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करणं अत्यंत गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करतो का ही जी गोष्ट आहे ती तात्काळ होणं आवश्यक आहे. तर नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे, प्रशासनाला त्यांनी सांगितले की स्पीड ब्रेकर त्या ठिकाणी त्वरित झाले पाहिजे जेणेकरून असे ॲक्सिडेंट टाळता येतील. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मनसर.